भारत बालके हा उभा राहिला त्यावेळेला विजयदादा त्यांच्या विरोधात होती. तर त्यावेळेला विजयदादाकडे पैसा म्हणून त्याने तिकडे तोंड केलं. पुन्हा भारत बालक्याकडे आले. भारत बालक्याचं पोरगं उभा राहिलं त्याच्याकडे पैसे नाही म्हणून समाधान अवताडेकडे गेली. लोकांच्या मनात ग्रह असा झाला की ह्याचं जे वागणं जे आहे की कोणाला तर टोप्या घालायचं आहे. अजित जगतापनं ह्या शहरातल्या लोकांना एवढं दुखवलेलं आहे की काय विचार नका. लोक वाट बघत होते की आपण कुठल्या रूपाने ह्याच्यावर म्हणजे असा राग काढायला. तो आता सापडला चांगला. मंगळवेढ्यात एवढी मोठी मोठी घरं आहेत, एवढे सगळ्यांना डावलून एवढा आमदार चातुर हुशार असून अजित जगतापलाच का तिकीट दिलं हे आम्हाला आता पण कळलं नाही. शेवटच्या 4 दिवसात कळाला. कारखान्या टायमाला कुणी अवतळी नको म्हणून समविचारी काढले आणि तिथं प्रचार करत होता आमदार चोर कसा आहे. ह्या पद्धतीनं त्यानं सगळ्या शहराला तालुक्याला सांगितलं की आमदार चोर आहे. आमदारनं भंगार एवढं भंगार होते तिथं, ते भंगार विकलं. अहो आमदार चोरी करायला एवढा मोठा उद्योगपती आहे आणि तो चोरी करेल. चोर कोण आहे हे अगोदर बघा. परवा कल्याण साहेबाची पर्शी आमदारनं साहेबांनी उद्घाटन केल्यावर पर्शी पळवून गेली आणि स्वतःची नावाची लावली. समाधान दादाला भयंकर दुखवले. तो विसरणार नाही ना. शिडजे असो त्याला दुखावलं, भगीरथ बालके भारत बालके यांना दुखावलं आणि चालू आमदारालाही दुखावलं. सगळ्या लोकांचा पक्षाचा भाजप पक्षाचा विरोध होता. त्याला तिकीट देऊ नका म्हणत होती. वरचे लोकांचा सुद्धा त्याला विरोध होता. पण आटासानं घेतलंय आमदार साहेबांनी. आता आमदार साहेबांच्या डोक्यात काय गेम आहे काय कळी नाही. त्यांनी महिला नगराध्यक्षाला कामच करू दिलं नाही. अक्षरच्या माळे मॅडमला एवढा त्रास झाला. आमचे दत्तू मुरलीधर दत्तू त्यांना तर एवढा त्रास झाला की ती परिस्थितीनं बी ही झाली. पुन्हा त्यांना म्हणजे काम करू द्यायचं नाही काय नाही. आणि स्वतः ज्या वेळेला महिला होती त्याच्या आई त्यावेळेला तो स्वतः बघत होता कारभार. आणि आम्ही ज्या वेळेला महिला नगरसेवक होते तर आम्हाला करू दिलं नाही, काम बघू दिलं नाही. भारत बालक्यावर टीका केली ते त्यानं करायला नाही पाहिजे होती. आम्ही सुद्धा आता जी बोलतोय आता एवढं त्याच्या विरोधात बोलायला नाही पाहिजे. त्याची प्रवृत्ती थांबली नाही म्हणून बोलतोय. अवतडे चेअरमनला आता म्हणतात ना की नगरपालिकेत जाऊन हे काय तर करते. ह्याच्या अगोदर अवतडे चेअरमननं 4 नगराध्यक्ष बनवून पाठवले. त्यांना एक सुद्धा फोन केला नाही की अशा प्रकारचा ठराव करा. आमच्या मंगळवेढा शहरात बबन अवतडे असतील, बापू विष्णुपत बापू असतील, समाधान अवतडे असतील, संजू अवतडे, ह्या प्रत्येक घरात ह्या चौघांचे फोटो आहेत. मग काय विरोध म्हणायचे. आणि आम्ही तर का त्याचा विरोध नाही. आम्ही स्वतःची मुलं किंवा सोम अवतडे असेल, संजू अवतडे असतील, आमदार साहेब असतील, सगळ्यांना आई सर प्रेम केलं ते आमदार विसरणार नाही. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं मग मंगळवेढा शहरामध्ये नेमकं काय चाललंय, मंगळवेढेकर काय म्हणतायत या अंगानं आपण खरं तर मंगळवेढ्यामध्ये काम करतोय. आता देखील माझ्यासोबत मंगळवेढ्यातल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भानं बोलण्यासाठी माझ्या डाव्या बाजूला मारुती वाकडे साहेब आहेत, जे दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहिलेत आणि माझ्या स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचे सहकारी राहिलेत. आणि माझ्या उजव्या बाजूला हे त्या ठिकाणी आमदार समाधान अवतडे यांचे सहकारी आणि आर्मीमध्ये मेजर राहिलेले त्या ठिकाणी मुरलीधर भुले मेजर माझ्यासोबत आहेत. हे दोन्ही मंडळी या इथल्या निवडणुकीतल्या बऱ्याच प्रसंगाची बऱ्याच प्रकरणांची साक्षीदार असलेली मंडळी आहेत. खरं तर पाठीमागच्या बऱ्याच वर्षापासून मला वाटतं नाही म्हणलं तर 20-25 वर्षाचा राजकारणाचा अनुभव इथल्या प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी अनुभवलेली ही सगळी मंडळी. मग या मंडळींना ही मंगळवेढीची निवडणूक कशी वाटते, काय वाटतं. एका बाजूला अवतडे आहेत, दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी जगताप आहेत. अशा पद्धतीचा हा सामना आहे. आणि मग याच्यामध्ये नेमकं आज वातावरण काय आणि यासोबत कुठले मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत या अंगानं खरं आज बोलणार आहोत. आपल्या दोघांचंही पहिलं तर मुलाखतीमध्ये अगदी स्वागत. आणि वाकडे साहेब, तुम्ही थोडंसं माजी संचालक होता, भारत नानांचे सहकारी राहिला होता, म्हणून सिनियर म्हणून तुम्हाला पहिला प्रश्न आहे. नंतर मग मी खरं तर मेजर यांच्याकडे जाणार आहे. पहिला प्रश्न असा आहे की आज मंगळवेढीची निवडणूक कुठे आहे? आजच्या परिस्थितीला अवतड्याच्या बाजूने झुकलेली निवडणूक आहे. हे झुकलेले असताना की ज्या परिस्थितीत म्हणजे जगता उभा राहिला आणि समाधान अवताडेने उभा केला असं म्हणते ते. पण नक्की काय लोकांना संभ्रम आहे. आणि संभ्रम का आहे तर अजित जगतापनं नेहमी अवताडेचा अपमान करत आला. अपमान करत येताना शेवटच्या टोकापर्यंत अपमान केला. आणि हे करत असताना मग ह्याची जी प्रवृत्ती आहे, आमचा अजितला विरोध नाही, त्याच्या प्रवृत्तीला विरोध आहे की आम्ही आजपर्यंत जे बोलतो ते तोलतो, जे बोलतो ते खरं वागतो.
ह्या पद्धतीने वागत आलोय. त्यामुळं ह्याची जी पद्धत आहे वागण्याची ते का आपल्याला पटत नाही. आणि का पटत नाही? कारण ज्या वेळेला भारत बालके हा उभा राहिला त्यावेळेला विजयदादा त्यांच्या विरोधात होती. तर त्यावेळेला विजयदादाकडे पैसा म्हणून त्यानं तिकडे तोंड केलं. पुन्हा भारत बालक्याकडे आले. भारत बालक्याचं पोरगं उभा राहिलं त्याच्याकडे पैसे नाही म्हणून समाधान अवताडेकडे गेले. ही जी पद्धत आहे ही दुटप्पे आणि लोकांच्या मनात ग्रह असा झाला की ह्याचं जे वागणं जे आहे की कोणाला तर टोप्या घालायचं आहे. ह्या अशा पद्धतीने लोकांच्या मनात भावना तयार झाली आणि त्यामुळं ती जी स्वतःला जी मी केलं म्हणतो ते लोकांना पटत नाही. सगळ्यांनी मिळून केलं हे त्याचं बोलणं नाही कधी. माझ्याशिवाय मंगळवेढा शहराचा विकासच होणार नाही ही ते त्याच्या डोक्यात भिनलंय. ते आज लोकांच्या प्रत्येकाच्या मनात भाजपची लोक असू द्या, राष्ट्रवादीची लोक असू द्या, काँग्रेसची लोक असू द्या, आता हे गावलाय रणांगणात, आपण आता ह्याचं बघितलं पाहिजे ही मनानं सध्या पक्क केलेलं आहे. आणि पक्क असल्यामुळं की आज कुठल्याही परिस्थितीत सुनंदा बबनराव अवताडे रिक्षा चिन्ह ती निवडूनच येणार. ह्यांनी काहीही करू द्या. यांच्या डोक्यात एक आता शेवटचं राहिले. निवडणूक तर हातानं गेले पण पैसे वाटायचे डोक्यात आहे. पैसे वाटत असले तर लोक पैसे घेऊन ह्या भागातली मतं टाकत नाही. ती भारत बालके आणि विजयदादाच्या काळात एकदा झालेला आहे पण अनेक वेळाला झालेला आहे की पैशावर इलेक्शन होत नाही. लोकांच्या मनात रुजले तेवढंच होतंय. ह्यासाठी तुम्हाला म्हणजे एक तुम्ही विचारत असताना ही विचाराची लढाई आहे. ही धनसंपत्तीची किंवा वैयक्तिक अशी लढाई राहिली नाही. ह्या विचारात अवताडे जे उभा राहिले ही सगळ्या पॅनलनं उभा केलेला उमेदवार आहे. ही स्वतःहून उभा राहिलेला नाही. ज्या वेळेला पॅनल उभा राहिलं भगीरथ बालकेचं आणि बबनराव अवताड्याचं त्यावेळेला त्यांचं नाव सुद्धा नव्हतं. पण ज्या वेळेला सगळे एकत्र आली लोक एकत्र आल्यानंतर बाबा ह्यांना टप कोण देणार आहे त्यामुळं लोकांची भावना झाली आणि बबनराव अवताड्याची मंडळी उभा राहिली. आणि आज सिद्धू म्हणा त्याची मुलं म्हणा चांगल्या प्रकारे प्रचार करून चांगली त्यांनी धुरा सांभाळलेली आहे. ही लोकाला बाहुलेलं आहे. आज किती 4 दिवसावर आले लोक फक्त कधी इलेक्शन 20 तारीख येते ही ध्यानात होती. खरं तर आता हे तुम्ही सांगितलं तुम्ही खरं तर नानांचे जुने सहकारी राहिलाय. पुन्हा एकदा मध्यंतरीच्या काळामध्ये नानांवर टीका झाली तर ज्या नानांनी मदत केली वाढवलं. तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की जेवढं भगीरथ दादावर प्रेम नव्हतं तेवढं नानांनी जगतापांवर प्रेम केलं त्यांनाही ते सांभाळलं. पुन्हा ही मंडळी वेगळ्या पद्धतीची भूमिका घेतली आहे. या सगळ्याच कसं बघा अहो आता परिस्थिती अशी आहे की त्याची प्रवृत्तीच बाद आहे. कारण का बालक्यामुळे ती माणसात आला. पण भगीरथ बालक्याची उंची त्याची उंची कुणी कळ ती उंच स्वतःला समजून घेतोय पण त्याच्यावर टीका करण्यासारखी त्याची लायकी नाही. आता केली असली तर त्याच्या म्हणजे त्याला शोभते का नाही त्याला मला सुद्धा काय कळे नाही. मला असं नुकतं कळलंच तुमच्यात पूर्ण आता त्याने भगीरथ आपलं भारत बालक्यावर टीका केली ते त्यानं करायला नाही पाहिजे होते. आम्ही सुद्धा आता जी बोलतोय आता एवढं त्याच्या विरोधात बोलायला नाही पाहिजे. त्याची प्रवृत्ती थांबली नाही म्हणून बोलतोय. ठीक आहे. खरं तर माझ्यासोबत घुले साहेब आहेत. घुले साहेब खरं तर मगाशी तुम्ही ज्यावेळेला आपण बोलत होतो खाजगी त्यावेळेला हसून असं म्हणाला की मला आश्चर्य वाटते की अजित जगतापांना असं वाटतंय की आमदार साहेब मला मदत करतील. का म्हणलं असं हसून? कारण आमदारला अवताड्यांना अजित जगतापने एवढं दुखवलेलं आहे. राजकारणात बरीच लोक एकामेकाला दुखवतात पण ह्यांनी त्यांना फार दुखवलेलं आहे. त्यांच्या काळजापर्यंत दुःख घाललेलं आहे. आता कारखान्यात टायमाला आमदार दोन्ही अवताडे नको म्हणून त्यांनी समविचारी काढले आणि तिथं प्रचार करत होता आमदार चोर कसा आहे. ह्या पद्धतीनं त्यानं सगळ्या शहराला तालुक्याला सांगितलं की आमदार चोर आहे. आमदारनं भंगार एवढं भंगार होतं तिथं ते भंगार विकलं. आमदार बद्दल शहरात तालुक्यात त्यानं कुठून भरवलेलं आहे. आणि आमदार आता त्याला कसं काय चांगला वाटला. पर्वत पुतळ्याच्या उद्घाटनाच्या टायमाला वर्गणीच्या टायमाला सगळ्याकडून माझे सैनिककडून आम्हाला 1000 मागितल्यानंतर आम्ही काय म्हणलं की आमच्या सगळ्या सैनिक अध्यक्षाला सांगून आम्ही सगळेजी एकत्र आणून मग आम्ही 55,000 रुपये वर्गणी देऊ. मग आम्ही त्या ठिकाणी म्हणलं
आमदारनं काय केलं म्हणजे तो विषय निघाला तिथे. तिथे एवढ्या लोकांना म्हणला शहरात सगळ्याला सांगितलं की आमदारने 1 रुपयाही दिला नाही. आणि आमदारनं रुपया दिला नाही. आमदारबद्दल त्यानं एवढं विष पेरलं शहरात की आमदार म्हणजे काहीच नाही. परवा कल्याण साहेबाची पर्शी आमदारनं साहेबांनी उद्घाटन केल्यावर पर्शी पळवून गेली आणि स्वतःची नावाची लावली की एवढं आमदारला एवढं किती सण होणार. आणि आमदार तर ह्यांचं काय विरोध आहे. आमदारचे चुलते आहे. मला वाटत नाही चुलतीला सोडणार आमदार साहेब. अहो हे अजितदादांनी एवढं दुःख अजित जगतापने एवढं दुःख दिलेलं आहे तो विसरणार नाही ना. आणि अभिनं काय केलं, अभिनं स्वतःची मुलं किंवा सोम अवताडे असेल, संजू अवताडे असेल, आमदार साहेब असतील, यांना सगळ्यांना पोषण केलेलं आहे. आणि चांगल्या प्रकारे आम्ही लहानपणात तिथं बघत होतो, आमच्या गल्लीतच आहेत. अभिनं आई सर प्रेम केलेलं आहे. ते आमदार विसरणार नाही, मला वाटत नाही मदत करतील म्हणून. आता आज शहरामध्ये जर तुम्ही बघितलं तर फार वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काय वाटतं मंगळवेढ्यातला इथं माजी सैनिक म्हणून जेव्हा मंगळवेढ्याकडे बघता तेव्हा एकूण आता तुम्ही मगाशी म्हणला की 20 वर्ष अजितरावांचा कारभार बघता, काय वाटतं? मी ज्या वेळेला रिटायर होऊन आलो रुचिसंगम हॉटेल मी चालू केलं. मग बरेच लोकांनी मला सांगितले की वार्डातनं तू उभा राहा म्हणून आमच्या. तर त्यावेळेला आरक्षण महिलाच पडली. माझी पत्नी ही नगरसेविका म्हणून तिथे गेली. त्यावेळेला आमचं सगळं राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक होते आणि हे आघाडीचं 8 होते. त्या आघाडीच्या 8मध्ये अजित जगताप प्रमुख होता. त्या 5 वर्षामध्ये अजितरावनं एवढा नंगा नाच केला की त्या ठिकाणी एक आमदार बदलाबदली करणे किंवा कुठलीही कामं मिस केली हे आता आठवड्या बाजारचं वगैरे आमच्या काळात झालेलं आहे. नगर अध्यक्ष आमचा आणि आमची राष्ट्रवादी चेअरमन होते त्याचे प्रमुख, अवताडे चेअरमन प्रमुख होते. जर अवताडे चेअरमनला आता म्हणतात ना की नगरपालिकेत जाऊन हे काय तर करतील, ह्याच्या अगोदर अवताडे चेअरमननं 4 नगर अध्यक्ष बनवून पाठवले. त्यांना एक सुद्धा फोन केला नाही की अशा प्रकारचा ठराव करा. आणि आता म्हणतेत अवताडे गेल्यानंतर काय करतील नगरपालिकेत. अवताडे साहेब 2 वेळा नगरसेवक झाले, 2-2 वार्डातून नगरसेवक निवडून गेलेले आहेत. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं नाही. आणि आता त्यांच्या डोक्यात कसं काय आलं की अवताडे खुर्चीवर बसल्यानंतर तिथं कारभारी करते. अवताड्याच्या हातातली लोक तिथं जाऊन खुर्चीवर बसवलेले आहेत, भाजपचे सुद्धा जाऊन बसवलेले आहेत. त्यांच्याकडून त्यांनी कधी एक ठराव सुद्धा करून घेतलेला नाही. प्रत्येक वेळेला मी बघतोय 2003 पासून आमच्या चेअरमन साहेबांची 8-7 स्वतःचे पक्ष नाही काय ना आघाडीची नगरसेवक बसवले. पण एका नगरसेवकला म्हणणं आहे यार तिथं असं झालंय, तिथं असा ठराव करा किंवा कुठल्या जागेत नाही. आणि आता ह्याने अफवा केली की नगरपालिकेत गेल्यानंतर नगरपालिका काय करते. अहो तुमचं मार्केट यार्डमध्ये काय त्यांनी 2-2 लाख रुपये डिपॉझिट आहे. एवढी मोठी गाडी चांगली सुंदर आहे. ह्यांनी शिवला सांगून रिकाम्या जागेची 4-4 लाख रुपये डिपॉझिट करून गाड्या उभा केली. शिवला सुद्धा मिसगाईड केलेलं आहे. ह्यांची मला वाटत नाही ह्यांनी काय केलेलं आहे तिथं जाऊन स्वार्थच साधलेला आहे. स्वतःच्या शिवाय त्यांनी काय तिथं बघितलेलंच नाही. विकासही राहू देच. आता तुम्हाला सांगतो साहेब, त्या अवताडे फॅमिलीतल्या दुकानाने विष्णुपंतचे फोटो आहेत, आमदार साहेबांचे फोटो आहेत, काही ठिकाणी सिद्धेश्वर अवताडेचे फोटो मिळून आहेत, काही ठिकाणी संजू अवताडेचे आहेत. अहो ह्या शहरासाठी अवताडे ही 1 नंबरने हे आहेत. पण अजित जगतापनं ह्या शहरातल्या लोकांना एवढं दुखवलेलं आहे की काय विचारू नका. लोक वाट बघत होती की आपण कुठल्या रूपानं ह्याच्यावर म्हणजे असा राग काढायचा. तो आता सापडलाय चांगला शहरातल्या लोकांना. त्यांनी महिला नगराध्यक्षाला कामच करू दिलं नाही. अहो ही इकडे तिकडे ठराव करताना बरेचसे लोकांना त्रास झाले. तो चांगले मोठे ज्येष्ठ नेते त्यांना त्रास झाले. एक वेळा तर नाना सुद्धा त्रास झाला होता. ज्या वेळेला राष्ट्रवादीची हे होते नगराध्यक्ष होता आणि ठराव आणायचा आणि त्यावेळेला शेतकरी मेळा होता पंढरपूरला. शरद पवार आणि शिंदे साहेब मिळून येणार होते. नानाला एवढा त्रास झाला. नानाने असं एवढा कार्यक्रम मोठा घडवून आणता त्याच पहिल्या दिवशी
हा स्वतः ठाव करायला चालला होता. म्हणजे नानापाशी राहून नानाला विचारायचं. त्यावेळेला त्या सकाळ उठून पेपरला आलं असतं मंगळवेढ्यात नगराध्यक्षाचा अविश्वास म्हणून. अशामुळे लय त्रास झालाय महिलांचे. अक्षरशः माळे मॅडमला एवढा त्रास झालाय. आमचे दत्तू मुरलीधर दत्तू आमच्या घरा पाठीमागे आम्ही मिळूनच आहे नगरसेवक. तर त्यांना तर एवढा त्रास झाला की ती परिस्थितीनं बी ही झाली. पुन्हा त्यांना म्हणजे काम करू द्यायचं नाही काय नाही. आणि स्वतः ज्या वेळेला महिला होती त्याच्या आई त्यावेळेला तो स्वतः बघत होता कारभार. आणि आम्ही ज्या वेळेला महिला नगरसेवक होते तर आम्हाला करू दिलं नाही काम बघू दिलं नाही. त्यांनी शिवला सांगितलं जी व्यक्ती निवडून येईल त्याने सभागृहात येईल असा हाक करत होता. आता गेल्यानंतर त्याला महिलांना काम केलेलं पसंत नाही. आता स्वतःची मंडळी कशाला उभं केलं आणि ती गेली तर काय करू देणार आहे काम. आणि ते आवताडे साहेबांवर त्यांनी जी केलेलं आहे. आवताडे साहेब कधीही सुद्धा नगरपालिकेत लक्ष घालत नाही. बऱ्यापैकी त्यांनी नगराध्यक्ष पाठवलेत, नगर सेवक पाठवलेत, कुवळे असतील, पडोळे असतील. चंदू पडोळे सुद्धा चेअरमन नगरसेवक म्हणून पाठवलं, उपाध्यक्ष म्हणून होता. अजून एक सांगतो महत्वाची गोष्ट आहे बरं का साहेब. मंगळवेढ्यात एवढी मोठी मोठी घरं आहेत. एवढे सगळ्यांना डावलून अजितला एवढा आमदार चातुर हुशार असून अजित जगतापलाच का तिकीट दिलं हे आम्हाला आता पण कळलं नाही. शेवटच्या 4 दिवसात कळायला लागलं की ह्याला संपवायचं आहे. ह्यासाठीच आमच्या लक्षात आता आलं शेवटी अजून 2 दिवसांना लक्षात येणार. आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे काय म्हणजे मंगळवेढ्याचं राजकारण आणि आमदारचं राजकारण आम्हाला सुद्धा आता कळायला लागलं. असं झालं का मग अवघडच होणारच आहे अवघड. मग पाठीमागचा इतिहास जर लक्षात आला ह्यांनी प्रत्येकाला हे केलेलं आहे तरी सुद्धा ह्यांना तिकीट देते आमदार म्हणजे की अवघडच आहे नाही. आता मला सांगा मूळ भाजपचे पण लोक नाराज आहेत. भरपूर नाराज आहेत. स्वतः सुरवशी बापू आहे, चव्हाण साहेब आहेत, कदम साहेब आहेत. त्यांनी जर वर्णपूर्ण ही करून आणलं तरी सुद्धा ती तिकीट द्यायचं म्हणजे बरेच लोकांच्या आता लक्षात आलं. तुम्हाला सांगतो की अजितराव काय शिडजे असो त्याला दुखावले. भगीरथ बालके, भारत बालके ह्यांना दुखावले आणि चालू आमदारालाही दुखावले. आणि मग दुखावलं तर आज कळा लागले की बाबा तिकीट कसं काय दिलं. सगळ्या लोकांचा पक्षाचा भाजप पक्षाचा विरोध होता. त्याला तिकीट देऊ नका म्हणत होती. वरचे लोकांचा सुद्धा त्याला विरोध होता. ज्यांची भाजपची जे ज्येष्ठ मंडळ आहे त्यांचा सुद्धा विरोध होता. पण आटासानं घेतलंय आमदार साहेबांनी. आता आमदार साहेबांच्या डोक्यात काय गेम आहे काय कळी नाही आलं. आता ती 21 तारखेलाच कळेल. साधारण अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत त्या. जुनी माणसं आहेत ही जुनी माणसं फार गंमतशीर बोलते ती. खरं तर मंगळवेढच्या राजकारणामध्ये जे सध्या मैदानावर सुरू आहे ते खरं तर या दोघांच्या पण तोंडातून खरं तर इथं आलंय. मुळात ही निवडणूक सुरू झाल्यापासून ह्यानं खूप वेगळे रंग घेतले. मी कायम म्हणत आलो की 2 तारखेला मतदान झालं असतं तर कदाचित काय वेगळं वातावरण राहिलं असतं. परंतु आज जो ह्या संपूर्ण निवडणुकीचा कल आहे आणि कौल आहे तो प्रचंड कन्फ्यूज आहे. बऱ्याच जणांना कळलं नाही. मुळात इथं मूळची जी भाजपची मंडळी आहे ती त्यांना विचारात न घेता त्यांचा उमेदवार डावलून इथं ज्या पद्धतीनं समाधान आवताडे यांनी त्या ठिकाणी अजित जगतापांचं नाव पुढे आणलं त्याला सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी लोक नाराज आहेत. त्यांचा कोणी नगरसेवक दिला नाही. नगरसेवकाच्या मुलाखतीमध्ये पैशांची विचारणा केली. ह्या सगळ्यामुळे थोडंसं वातावरण वेगळं होतं. परंतु त्यानंतर आता पुन्हा ही चर्चा सुरू झाली आहे की आमदार समाधान आवताडे यांनी जाणीवपूर्वक अजित जगतापांना तिकीट दिले आणि त्यातून उद्या त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे हे माहीत नाही. अशा संदर्भातल्या चर्चा खरं तर लोक करतायत. अजित जगतापांना ही खरं तर अडचणीचं वातावरण आहे. लोक वेगवेगळे किस्से सांगतायत अगदी राहुल शेटजींपासून ते भारत नानांपासून ते आमदार आवताड्यांपासून की प्रत्येक वेळा एक नवा माणूस, नवा पक्ष, नवा गट आणि मग त्यातनं प्रत्येकांना त्या ठिकाणी कुठल्या तर पद्धतीनं दुखावत ज्या पद्धतीनं त्यांचं राजकारण उभं राहिलं असं लोक म्हणतात. यातून पुढं तर उद्या त्या ठिकाणी मंगळवेढ्यामध्ये मतदान करताना जर लोकांनी ह्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या आणि मतदान केलं तर ही निवडणूक अजित जगतापांना परवडणारी नसणार आहे. मुळातच इथं या निवडणुकीमध्ये सुनंदा आवताडेंची एक वेगळ्या लेवलची क्रेज आहे. त्या ज्या पद्धतीनं लोकांमध्ये जात आहेत त्यामुळं कुठेतरी विरोधकांच्या मनामध्ये देखील एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार होतंय. सकाळीच मी एका मुलाखतीमध्ये बघत होतो की ते वयस्कर आजोबा सांगत होते की आबीनी जर एखाद्या विरोधकाला जरी 2 मिनिटं बोलल्या तरी त्याचं मताचं परिवर्तन होतंय. अशा पद्धतीचं वातावरण त्यांचं आहे.
आणि मग इतका तगडा उमेदवार समोर उभा असताना मुळातली ही उमेदवारी आणि त्यानंतरचं हे पाठीमागचं जे काही राजकीय अस्थिर वातावरण आहे, त्यातून मला वाटतं कुठेतरी की वेगळ्या पद्धतीचा निकाल उद्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो. मुळात आमदार समाधान आवताडे आणि अजित जगताप हे आज मिळून फिरत असले, दोघंजण मिळून प्रचार करत असले तरी ज्या पद्धतीनं दामाजी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये इथं मंगळवेढ्यामध्ये आवताड्यांना कुणी चोर म्हणत नव्हतं किंवा तेवढी धाडस नव्हती, ते धाडस पहिल्यांदा त्या ठिकाणी अजित जगतापांनी केलं आणि त्यांनी हा कारखाना लुटला, भंगार लुटला अशा पद्धतीचे आरोप केले. आणि दुसऱ्या बाजूला आता मेजरनी सांगितलं की जे काही इथं कल्याण प्रभूंचं इथं सभामंडपाचं बांधकाम झालं त्याच्या उद्घाटनाला आमदारांची फरशी काढून ती नेली आणि तिथं स्वतः नावाची फरशी लावली, त्यामुळे आमदारांचा कार्यकर्ता त्या ठिकाणी दुखावला गेलाय. आणि तिसऱ्या बाजूला शहरामधला हा छत्रपती शिवरायांचा पुतळा मी उभारला, ह्यामध्ये आमदारांचं काहीच योगदान नाही आणि म्हणून ते जे काही उद्घाटनाचं एकूण राजकारण झालं असं हे लोक म्हणतायत. त्यातून देखील आमदार समाधान आवताडे यांच्या कडेचा कार्यकर्ता दुखावला गेल्याची चर्चा आहे. आमदारांना पक्षाचं काम करावं लागणार आहे, परंतु त्यांचा कार्यकर्ता मात्र पाठीमागचा ह्या सगळ्या गोष्टींचा हिशोब करेल. तो ही जखम ही सल विसरला नाही, या पद्धतीचा टोन जो या शहरामध्ये तो जर उद्या मतांमध्ये परिवर्तित झाला तर निश्चितपणानं इथं भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाला आणि अजित जगतापांना अडचण येऊ शकते, ज्याचं त्या ठिकाणी उद्या निकालानंतर वेगळं विश्लेषण करता येईल. परंतु तुर्तास तरी तुम्ही आम्हाला वेळ दिला, मंगळवेढचे हे किस्से आम्हाला सांगितले त्याबद्दल धन्यवाद. यांसारख्याच निवडणुकांमधल्या वेगवेगळ्या बातम्या, शेती संदर्भातल्या बातम्या बघण्यासाठी आमच्या महाराष्ट्र माझाशी जोडून राहा. थँक्यू.